गोलंदाजी पाहिली आपण, कारण पहिलं षटक पॉवरप्लेचं षटक आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये केवळ 2 खेळाडू हे मैदानाबाहेर आहेत, तर नक्कीच याचा फायदा आपल्याला घेता येईल का? एकच ना, फक्त एकच खेळाडू मैदानाबाहेर असतो, त्यामुळे याचा नक्कीच फायदा घेता येईल का हे देखील पाहावं लागेल. आता पुन्हा चेंडू फेकला जातोय आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजेच गोलंदाजाला दाद द्यावी लागेल, आभार कौतुक करावं लागेल. 2 चेंडू फेकले गेले, 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा या ठिकाणी केल्या गेल्या. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलेत धीरज आणि अनिल असे सलामीचे फलंदाज. हो हो, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी पंकज याच्याकडून पाहिली आपण. रोखून ठेवलं जाते फलंदाजांना. या पॉवरप्लेच्या षटकामध्ये रोखून ठेवणं म्हणजे तेवढं सोपं काम नाहीये मित्रांनो, आणि तेच अवघड काम सोपं केलं जातंय. सोपं करतोय तो पंकजाच्या गोलंदाजी होतं. पुन्हा एकदा सज्ज आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी त्या चेंडूचं मात्र स्वागत केले षटकाराने, असा हा बिग हिटर म्हणून म्हटलं जातं, तो आहे धीरज. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचते 8 धावा. 8 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. सुंदर असं या ठिकाणी आपण पाहतोय फटकेबाजी करतात रॉयल किंग सडवे संघाकडून. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज धीरज आणि अनिल अशी महत्वाची भूमिका संभाळतात. चला, चेंडू देण्यासाठी जायचं आहे तिकडे. कोणी आपला राखीव खेळाडू देत आहेत, कारण तैनात केलेले सगळे हे राखीव खेळाडू आपल्या मैदानाच्या बाहेर आपण दिसत आहेत. महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला त्यानंतर आनंद देण्याचं एक महत्वाचं काम ते पाहत आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल पंकज आपल्या पहिल्या षटकाच्या काही चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. चेंडूसाठी चेंडूवरती येतोय धीरज, परंतु चेंडू मात्र मागे निसटला तर चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जाईल, कारण हे खुलं मैदान आहे. आणि चेंडू जर आता तो निसटला इष्टरक्षकाच्या तर नक्कीच या ठिकाणी चौकार पाहायला मिळेल. आणि मला वाटतं या ठिकाणी धावसंख्या मिळाल्यात त्या 4 धावा, आणि 4 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 12 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. धावसंख्या होते 12 धावा. या ठिकाणी पंच तो डिस्कस करतील आणि त्यानंतर निर्णय देतील, कारण पंचांचा इशारा येतोय सर जावा. कमिटी देखील आतमध्ये जाईल.
पंच. नितीनजी भोसलेकर सर आणि मोरे सर पंचांचा इशारा होतोय. या ठिकाणी विकेट आहे आणि एक मोठा गडी बाद होतोय. माघारी परत आहेत धीरज. धीरज यांच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिले. ते त्रिपुराचे दोन माघारी परतले. आता पाहावे लागेल कोणावरती जबाबदारी असेल मोठी. आताच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे असे जाणे काळकाई करंजले संघाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि माझा फेवरेट या ठिकाणी खेळाडू असेल राहुल आगरे याचं देखील आगमन होते. ज्या ज्या वेळेस राहुलला पाहिले जाते त्यावेळी एक वेगळा अनुभव आम्ही ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. तो राहुल आगरे याचं या ठिकाणी आगमन झालेले. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झाले तर गोलंदाज पंकज. पाहूया पुढील चेंडू. पंकज यांचा चेंडू फेकला जातोय. सुंदर या ठिकाणी एक मोठा गडी बाद केलाय. फुलटा चेंडूचा सामना देखील केला आहे आणि फुलटा चेंडू फेकल्यामुळे सामना चेंडू गेल्या सीमारेषे पार आणि पुन्हा एक चौकार या ठिकाणी मिळालाय. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 12 धावा. या ठिकाणी कमिटीचे काही नियम आहेत. त्या नियमाचं आपल्याला बंधन असेल. कोणीही रिव्ह्यू पाहत असताना ज्यावेळी कमिटी निर्णय घेईल त्यावेळेस तो रिव्ह्यू आपण पाहता येईल. पंच ज्यावेळेस आणि कमिटी यांचं ज्यावेळेस संभाषण होईल त्यावेळेस आपल्याला एक रिव्ह्यू पाहता येईल. ज्यावेळेस असं काही निर्णय घेता येईल त्यावेळेस याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. धावसंख्या पोहोचले 12 धावा. यानंतर पुढील होणारा सामना असेल BJCC दामामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. BJCC दामामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. चला सामना चालू ठेवा मित्रांनो. जास्त वेळ घेता येणार नाहीये. चला दुसरं षटक घेऊन आले. दुसरं षटक कोण आहे? गोलंदाज आहे अनुज. ज्यावेळी पंकजाने प्रथम गोलंदाजी केली 12 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या. सर्व संघाकडून सुंदर अशी फटकेबाजी आपण पाहिली आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा केल्या गेल्या. दुसरं षटक घेऊन आलाय तो अनुजवरती देखील त्याची मोठी जबाबदारी असेल. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 2 शेवटचे षटक शिल्लक आहे. चला जलद गतीने थोडे सामने चालू ठेवा मित्रांनो. तर आपल्याला अजूनही बरेच सामने खेळायचे आहेत. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी मोठा झेल घेतलाय. आता मात्र माघारी परतलाय अनिल. जो अनिल सलामीला या ठिकाणी आला होता त्या अनिलला देखील थोडंसं नाराज होऊन माघारी परतावं लागलं. आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू गेल्यानंतर एक मोठा गडी बाद होऊन माघारी परतला. एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी घेतली जाते. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी संघाकडून. चला या लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. BJCC दामामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. पुढील चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत. पाहूया पुढील चेंडूचा सामना करतोय अनुज यांच्या गोलंदाजीवरती. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. एकही धाव नाही आहे. मोठं प्रेशर दडपण या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ सडवे संघावरती. पाहूया पुढील चेंडू. पाहूया पुढील चेंडूचा सामना केलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा
परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. चेंडू योग्य दिशेला फेकला होता परंतु त्याची थोडीशी दिशा चुकली आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वाईटच्या रूपाने. आणि ते एक अतिरिक्त धाव देखील मिळाले. या एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या पोहोचले 13 धावा. पुढील चेंडू पाहूया. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूचा सामना केला गेलाय परंतु या ठिकाणी चेंडू गेलाय सीमा रेषे पार. आला एक मोठा फटका चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या. धावसंख्या होते 17. 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 17. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. BJCC दमामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. आपण त्वरित नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे कारण हा चौथा सामना चालू आहे. अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतील 4 सामने खेळायचे आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. 4 सामने आपले बाकी आहेत. हो हो क्या बात आहे. मोठा फटका येतोय. चेंडू गेलाय आणि या ठिकाणी मला वाटतंय पंचांचा इशारा येतोय रन आउट. पंचांचा इशारा येतोय रन आउट आणि या ठिकाणी किती धावा घेतल्या जाते देखील पाहावं लागेल. पंच काहीतरी इशारा देत आहेत. थांबा पंच डिस्कस करतायत. अरे चार आहेत अंपायर सांगितलं ना तुम्ही. बघा एक सूचना आहे. हे झाड आहे आपल्या सीमारेषेच्या आतमध्ये आणि जेव्हा झाडाला चेंडू लागतो त्यावेळेस निर्णायक आपण नियम ठेवलेला आहे की चेंडू पहिला जर झाडाला लागला असेल तर 4 धावा आहेत आणि या 4 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत सर्व संघाला. आणि या 4 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 21. 21 धावा. हो पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटला चेंडू लागतोय. 1 धाव तर नक्कीच घेतली गेली. 2 धावा पूर्ण. 2 धावा देखील कम्प्लीट या ठिकाणी आणि सुंदर रन बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते. धावसंख्या पोहोचते 23. धावसंख्या झालेली आहे. चला थोडस फास्ट खेळायचंय. नाणेफेकीसाठी या BJCC दमामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जाणार आहे. नाणेफेकीचा दोन्ही संघांनी हजर राहायचं आहे. पुढील चेंडू सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय अनुषकडून. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू फेकतोय आणि मला वाटतं या ठिकाणी दुसरं षटक समाप्त होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 23. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा दिल्या गेल्या. महत्वपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी निभावली. आता शेवटचे षटक शिल्लक असेल. या शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल किती धावा घेता येतात. एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करावं लागेल सर्व संघाला. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. या 6 चेंडूवरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक मोठं टार्गेट सरासरी जर आपण पाहिलं तर या मैदानामध्ये 35-40 प्लस या ठिकाणी धावसंख्या करावी लागेल. पाहूया शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत नितेश. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते उर्फी संघाकडून. जय हनुमान उर्फी संघाकडून आणि नितेश यांचा पहिला चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. रोखून ठेवले जाते. पुढील चेंडू पाहूया. अजूनही त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. हो परंतु या ठिकाणी मोठा फटका खेळला जातोय आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. आला एक खणखणीत षटकार.
आणि खऱ्या अर्थाने जर मित्रांनो आत्मविश्वासानेच आपलं कर्तृत्व दिसतं, तेच कर्तृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या षटकाराने उमेश याच्या कर्तृत्वावरती. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिली संघाने. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करायची असेल तर उमेशला असेच फटके खेळावे लागणार आहेत. मोठी धावसंख्या आपल्याला करायची आहे, त्याच पद्धतीने फटकेबाजी करतोय उमेश. चला लवकरात लवकर मित्रांनो, अजूनही आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत. वेळेला फार बंधन आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल आणि पुन्हा अखोल टप्प्याचा चेंडूचा सामना केला. पुन्हा चौकार होतो आणि पुन्हा चौकार. एका मागोमाग एक चौकारांची आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी होते. उमेश याच्याकडून एक षटकार एक चौकार आपण पाहिला आणि या षटकार चौकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या उठते 33 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात आणि या 33 धावा या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतील आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा केल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा त्या ठिकाणी दिल्या गेल्या, परंतु तिसरं षटक थोडंसं महागडे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नितेशाचं स्ट्राईक वरती आहे उमेश, त्याला साथ देईल तो रिकेन. आणि यानंतर पुढील मोठी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक मोठे स्पर्धा खेळणारे हे दोन्ही संघ असतील. एका बाजूला BJCC दमामेर संघ तर दुसऱ्या बाजूला खालकाई कृपा वाकोली संघ. असे आपल्या या दापोली तालुक्यातील एक बलाढ्य संघांमध्ये ही महत्वाची लढत यानंतर आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या निवडून ठेवली. धावसंख्या पोहोचले 35. 35 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. महत्वाची भूमिका बजावतात ते दोन्ही खेळाडू. एक धाव जोडली जाते. षटकार षटकारांची आतिषबाजी देखील होते आणि या ठिकाणी पुन्हा ग्राउंड शॉट म्हणावं लागेल. मैदानाला गुदगुल्या खात चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर पाहावं लागेल, परंतु चेंडू राहिला आतमध्ये. तोपर्यंत मिळाला 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावतं ठेवले. धावसंख्या होते 37. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 37, शेवटचा चेंडू. परंतु या ठिकाणी मला वाटतं शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला घ्यायच्यात, परंतु एकच धाव तर नक्कीच घेता येईल आणि एकच धाव या ठिकाणी देता येईल. अशा पद्धतीने 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल किंग सर्व्हिस संघाची धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 39 टू विन. जिंकण्यासाठी गरज असेल जे हनुमान क्रिकेट संघ उर्फी संघाला 39. प्रवीण गोलांबडे, विनेश तुमच्याकडेच आहे. प्रवीण कोळंबे, विनेश कोळंबे, अरविंद कोळंबे हो आहेत. प्रवीण कोळंबे आहेत ना. या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चषक आणि द्वितीय क्रमांक चषक या मानाच्या सन्मानाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्यांच्याकडून आपण आपल्या प्रदान झालेल्या आहेत. असे दोन्ही दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्री प्रवीणजी गोलांबडे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रवीणजी गोलांबडे सर आणि श्री विनेश कोळंबे सर या दोन्ही व्यक्तिमत्व यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सन्मान करण्यात येणार आहे. अरविंद पण दिसत नाही. मग तुम्ही काम करा, पुढच्या टॉसला बोलवा. वाकवली BJCC दमावे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. दोन्ही संघाचे संघटक नाणेफेकीसाठी या मित्रांनो. कालकाई कृपा वाकवली संघ नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. संदेशजी कोळंबे, सन्माननीय संदेशजी कोळंबे सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदेश कोळंबे सर चला मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो. क्षेत्रक्षण सजून घ्या. संदेश कोळंबे जाणारला लाड सांगा.
पुढचा सामना घेऊ पुढचा घेऊ आपण डेट झालं हा घेऊया काय होतोय दमामीला विचारा चालेल का याचा सामना घेऊ आहे होईल तो तुमची म्हणजे काय कोणाची टीम आहे बघा ओनर आहेत ते मग बंधू आहेत आमचे मोठे पुन्हा सांगताय त्यांना लास्ट केले चला सामना चालू करा. जास्त वेळ उशीर घ्यायचा नाही आहे, उशीर लावायचा नाही आहे, कारण आपल्याला अजूनही स्पर्धा अजूनही 4 सामने खेळायचे आहेत मित्रांनो पहिल्या फेरीतील. हा 4था सामना चालू आहे. रमेशजी निकम सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. संदीप जी जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. चला स्टार्ट द मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन आलेत ओमकार यांच्या पहिल्या षटकाचं या ठिकाणी स्वागत देखील केलंय. 1 धाव घेतले, 2 धावा पूर्ण. सुंदर रनअप या ठिकाणी आपण पाहतोय उर्फी संघाकडून अनुज आणि शिंदेश. 3 धावा, क्या बात आहे. सुंदर रनअप बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 3 धावा दिल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती. सुंदर रन या ठिकाणी आपण पाहिलं. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला ओमकार याचा, परंतु ओमकाराच्या पहिल्या चेंडूचं स्वागत केलं 3 धाव्याने. आता मात्र पुढील चेंडू पाहावे लागतील. मोठं टार्गेट, मोठं आव्हान या ठिकाणी आहे. पुन्हा या ठिकाणी पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा उचलता येईल का, आणि या ठिकाणी चेंडू अडवला गेला आहे. तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा किती धावा घेता येतील ते पाहावं लागेल. तोपर्यंत मला वाटतं पुन्हा या ठिकाणी 2 धावा नक्की घेतल्या गेल्यात. 2 की 3 धावा, 3 अशा 2 वेळा 3 धावा म्हणजे 6 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. ही षटकाराची भर पडली गेली या ठिकाणी 6 धावेनी, आणि 2 चेंडू 6 धावा या ठिकाणी झाल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल, पाहूया पुढील चेंडू. ओमकाराचा अखूड टप्प्यात चेंडू होता. 1 धाव तर नक्कीच घेतली गेली आहे, आणि 1 धावेचं समाधान मानावं लागेल. या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल, पाहूया पुढील चेंडू. आणि या ठिकाणी आपण पाहिलं 1 धाव घेतली गेली. 1 धावेचे धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत पोहोचले 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील मोठी फटकी खेळायला फुलटा चेंडू होता, परंतु फुलटा चेंडूचा परिपूर्ण या ठिकाणी फायदा उचलला नाही. तोपर्यंत फक्त 1च धाव घेता आली, आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचले 9 धावा. आणि आता जर नाणेफेकीचा कल उडवला गेला, बीजेसीसी दामामी वर्सेस काळकाई कृपा वाकवली. यामध्ये बीजेसीसी दामामी या संघाने नाणेफेकीचा कौल घेतला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता. 1 झेल सुटला, 1 मोठे जीवदान मिळाले. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उर्फी संघाची धावसंख्या होते 11 धावा. 11 धावा. आणि आता जो सामना होणार आहे बीजेसीसी दामामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ, या संघाची मोठी लढत यानंतर आपण पाहणार आहोत. दापोली संघातील एक बलाढ्य संघ, हे 2 संघ आहेत. ज्या समीर सावंत यांना आपण तालुका लेवल, जिल्हा लेवलला पाहिलेला आहे खेळताना, तो समीर सावंत पुन्हा मैदानात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का, ही जी उत्सुकता त्याच्या चाहत्यामध्ये आहे, तो संघ या मैदानामध्ये उतरताना आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. एक सुप्रसिद्ध जाकळ नृत्यातील शाहीर राकेशजी जाकळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण हे मंचाकडे यायचं आहे. राकेशजी जाकळ साहेब
त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी चंद्रकांतजी शिगवण सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. चला चालू ठेवा. नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय स्वप्नील. स्ट्राईकला येतो अनुज. स्वप्नील आणि अनुज. पुन्हा दुसऱ्याचे पाहूया. पुढे चेंडू फेकला जातोय स्वप्नील यांचा आणि पुन्हा आखून टप्प्याचा चेंडूचं स्वागत केलंय आणि येतो एक गगनभरारी षटकार. 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या निवडून ठेवली. धावसंख्या होते 16 धावा. सुंदर या ठिकाणी आपण पाहिली फटकेबाजी आता करावी लागेल उर्फी संघाला आणि 30 फटकेबाजी पाहायला मिळते जे हनुमान क्रिकेट संघाकडून. धावसंख्या झाल्या 17 धावा झालेल्या आहेत. या षटकाराच्या मदतीने पहिल्या चेंडूचं स्वागत केले षटकाराने. धावसंख्या नेऊन ठेवले 17 धावा. पुन्हा या ठिकाणी चेंडू आणि चेंडूवरती आला फिल्डर आणि घेतला एक मोठा झेल. नक्कीच थोडा चेंडू जर उंचावरती असता तर नक्कीच चेंडू झाडाला लागला असता आणि 6 धावा मात्र मिळाल्या असता. परंतु बॅड लक म्हणावं लागेल. चेंडू राहिला आतमध्ये आणि थेट आला हातामध्ये एक मोठा झेल घेतला गेला. माघारी परतला अनुज. विनोदजी निकम या ठिकाणी उपस्थित सन्माननीय विनोदजी निकम सर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. विनोदजी निकम सर. त्यानंतर यानंतर पुढे होणारा सामना असेल ज्या दोन बलाढ्य संघांमध्ये BJCC तमामे वर्सेस कालकाई कृपा वाकवली संघ. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे कारण हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील चेंडू वेगळा जातोय. स्वप्नील यांच्याकडून पाहावा लागेल. मला पुन्हा एकदा सज्ज असेल. या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव तर नक्कीच घेतली जाते. तोपर्यंत 2 धावा घेता येतील कारण 2 धावा देखील पूर्ण सुंदर सर रन बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलं आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या निवडून ठेवली. धावसंख्या पोहोचले 19 धावा. तीन चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला गेला. एकही धाव नाहीये. राखून ठेवलेला आहे. रोखून ठेवलेला आहे. 1 धावेच्या या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नील कडून. पुन्हा एकदा सज्ज. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्या झाली 20 धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. 4 चेंडू पूर्ण झाले. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतले. 2 धावा घ्यायचे. 2 धावा देखील पूर्ण करतायत. 2 धावा देखील पूर्ण. 3री धाव घेता येतील का परंतु 2 धावेचं समाधान मानावं लागलं आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या निवडून ठेवली. धावसंख्या पोहोचले 22. 22 धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. पुन्हा सज्ज असेल. पुन्हा या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण मोठं टार्गेट आहे या ठिकाणी. 39 धावांचं या ठिकाणी आव्हान करून ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल परंतु या ठिकाणी पुन्हा चेंडू राहिला आतमध्ये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जे हनुमान क्रिकेट उर्फी संघाची धावसंख्या होते 22. 11 पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. सरासरी 11च्या रन रेट या ठिकाणी खेळ चालू आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो 11 धावा जर करून चालणार नाहीये तरी शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आपल्याकडे आहेत. आता पाहू लागेल समीकरण काय होतंय.
सन्माननीय महेशजी कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याला देखील विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. 17 पाहिजे 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाजीवरती आलाय रिकिन. 6 चेंडू 17 धावा. स्ट्राईक मध्ये सिद्धेश. पहिला चेंडू रिकिन यांचा स्वागत केलंय एका धावेने. समाधान मानावं लागेल एका धावेने. 5 चेंडू 16 धावांची गरज असं हे महत्वाचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र एक मोठा फटका हे खेळावा लागेल. एक मारावा लागेल षटकार. तरच या ठिकाणी एक वेगळी रंगत या सामन्यामध्ये आपण पाहायला मिळेल. पुढील चेंडू रिकिन यांचा पाहूया. आणि पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडूवरती ते फिल्डर. तोपर्यंत या ठिकाणी मिळाल्यात 4 धावा. आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते 27. 27 धावसंख्या या ठिकाणी केली गेली आहे. अजूनही मला वाटतंय 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 12 धावांची गरज. आदरणीय महेशजी कदम सर यांच्याकडे आजच्या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता परंतु हवेमध्ये चेंडूवरती आला फिल्डर आणि एक मोठा झेल घेतल्यानंतर एक गडी देखील माघारी परतवला. आता मात्र पाहावं लागेल मोठं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय उर्फी संघाकडून. कारण आता समीकरण किती आलं. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. किती पाहिजे 3 बॉल 3 चेंडू 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडू एक चौकार आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 3 चेंडू 12 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात बिपिन या ठिकाणी मैदानात दाखल होतात. 3 चेंडू 12 धावांची गरज अशी ही मोठी लढत या ठिकाणी आपण पाहतोय आता या स्पर्धेमध्ये. म्हणजे श्री सूर्यप्रकाश चषक 2026 पर्व 2 श्री सूर्यप्रकाश प्रगती मंडळ कोंडे शिकवणवाडी तालुका दापोली यांच्या वतीनं आयोजित केलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील पाहणारे सर्व चाहते आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा या ठिकाणी आपण मैदानाच्या दिशेने जातोय. 3 चेंडू 12 धावांची गरज असताना पहिल्या चेंडू त्याला एक मोठा चौकार. आता मात्र 2 चेंडू 8 धावांची गरज म्हणजे 2 चौकारांची गरज. एक चेंडू हा महत्वाचा निर्णायक चेंडू असेल. 2 चेंडू 8 धावा. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी करतोय फलंदाज बिपिन. हो क्या बात आहे. हवेमध्ये चेंडू होते तो फिल्डर घेतोय एक मोठा झेल आणि गडी माघारी परततोय. आता समीकरण आलंय 1 चेंडू 8 धावा. नक्कीच हा मोठा फटका आला असता तर एक मॅच वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु या चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबला आणि एक मोठा झेल घेऊन माघारी परतला बिपिन. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो रोशन. पहिला शेवटचा चेंडू असेल आपल्या गोलंदाजीचा. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाज आहे रिकिन. 1 चेंडू 8 धावा. एक चेंडू 8 धावा. चला डावखुळे फलंदाज नवीन फलंदाज आहे रोशनवरती मोठी जबाबदारी असेल. परंतु 1 चेंडू आहे मित्रांनो. जवळजवळ हा सामना संपुष्टात आलेला आहे. परंतु मॅच आहे शेवटचा चेंडूपर्यंत सामना या ठिकाणी पाहायचा आहे. परंतु या ठिकाणी वाईट चेंडू मोठं प्रेशर मोठं दडपण या ठिकाणी आपण पाहतोय. 1 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र वाईट न जर मिळाला ना ते बोनस पॉईंट मिळेल उर्फीसाठी. मॅच अजूनही गेलेली नाहीये हे दाखवून देतोय रोशन. हो सुंदर फटकेबाजी करणार होता परंतु या ठिकाणी मॅच संपली आहे आणि मॅच विनर गेलेत. मॅच या ठिकाणी जिंकलेले आहे रॉयल किंग सर्व्हिस संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि पराजित संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी. यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जय हनुमान उर्फी संघाचे संघनायक यांनी आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे.
विनोद निकम यांचं अनिल शिकवण यांना सांगा ना. सन्माननीय विनोदजी निकम सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी अनिलजी शिवण सरांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी यथोचित सन्मानित करायचं आहे. संजय हिवाळे यांच्याकडून पाहिजे. चला यानंतर पुढील मोठी लढत आजच्या या सामन्यामध्ये, आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्या दापोली तालुक्यातील एक दोन बलाढ्य संघ म्हणून ज्या ओळखले जातात. एका बाजूला BJCC